शेगाव शहरामध्ये फूड अँड ड्रग प्रशासनाची पेढे विक्रेत्यावर कारवाई. विदर्भाचे पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाने पेढा विक्रेत्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत पेढ्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा नियमाचे पालन होते की नाही याची पाहणी करण्यात आली. कारवाईमुळे शहरातील पेढा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून मुख्य पेढा डीलर्सवर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. माननीय अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे सरांनी भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे जे अन्नपदार्थ आहेत त्याच्यावरती सक्त कारवाई घेण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक, त्याच्यानंतर ईमेल ID किंवा कोणत्याही कार्यालयाच्या माध्यमातून तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या अनुषंगाने शेगावमध्ये कमी दर्जाचे किंवा भेसळयुक्त पेढे किंवा प्रसाद विक्री होतो अशा तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने आज अन्न सुरक्षा अधिकारी श्री GK वसावे साहेब आणि श्री भोपाळे साहेब या दोघांना मी आणलेलं आहे आणि त्यानुसार आपण प्रसादाचे नमुने या ठिकाणी विश्लेषणासाठी घेत आहोत. या ठिकाणी जनरली असं निदर्शनास आलेलं आहे की जे विक्रेते आहेत ते मावा पेढा, मलाई पेढा अशा नावांनी त्याची ग्राहकांना विक्री करतात आणि त्याची खरेदी बिलं त्यांच्याकडे तशी नसतात आणि ज्या वेळेला त्यांना विचारणा केली त्याबद्दल स्वरूपाबद्दल संदिग्धता आहे. त्या अन्नपदार्थाच्या नेचरबद्दल त्यांना व्यवस्थित सांगता आलं नाही किंवा मुद्दाम लपवलं जात आहे असं जाणवून आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता ही पुढची कारवाई घेण्यात येत आहे. जो शेगावमध्ये जो मुख्य डीलर आहे त्यावर आपण कारवाई करणार का? शेगावमध्ये ज्यादा डीलर आहे, जर यांनी सांगितलं आपल्याला नाव ओपन करावं, आपण कोणावरही कारवाई घेण्यास तयार आहोत. कारण यांनी बिलं प्रोड्यूस केली पाहिजेत किंवा माहिती दिली पाहिजे की हा नेमका कोणाकडून येतो, काय नावाने येतो याची त्यांनी माहिती व्यवस्थित दिल्यास आपण कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्यास तयार आहोत.